सरकारमध्ये आहात तुम्ही, येस मंत्रीपद भूषवताय येस आणि म्हणजे तुमच्या आवडीचंच असं म्हणूयात आपण असं खातं आहे आणि तुमचे विरोधक सातत्याने सरकार असेल की नाही सरकार असेल की नाही अशा स्वरूपाच्या हे करतात. या सगळ्या पार्श्वभूमी आणि कोविडची एक विशिष्ट पार्श्वभूमी होती. फर्स्ट टाइम हे सगळं डील करताना काय फेस केलं आणि आता पुढचं तुमचं प्रोजेक्शन काय तुमच्या? दोन वेगळे प्रश्न आहेत. आमचे जे विरोधक आहे ते अतिशय इन्सिक्युअर स्वतःला फील करत आहेत आणि म्हणून ते नाही त्या गोष्टीवर वार करत असतात. म्हणजे साधं त्यांना हेही सहन होत नाही आहे की आमचे तिन्ही पक्षाचे नेते जाऊन पंतप्रधानांना भेटून आले, तेही त्यांना अप्रिशिएट करता आलं नाही, तर त्यांची इन्सिक्युरिटी त्याच्यामध्ये दिसते आहे. राहिला विषय आमचा आणि कोविडचं, तर आम्ही शपथ घेतली, एक अधिवेशन झालं आणि एक अधिवेशन संपत नाही तोवर आम्हाला ते लवकर संपवावं लागलं आणि कोविड चा लॉकडाऊन डिक्लेअर करावा लागला. तर खूप चॅलेंजिंग, प्रत्येक दिवसाला आम्हाला नवीन निर्णय घ्यावा लागला आणि चॅलेंजेस वेगळे वेगळे होते. चॅलेंजेस लॉकडाऊन कसा करावा त्याचे होते, त्याच्यानंतर लोकांच्या रिॲक्शन्स काय होत्या त्याचे होते, त्याच्यानंतर जी लोक आजारी पडत होती त्यांची व्यवस्था त्याचे होते, आपल्या फॅसिलिटीज कमकुवत होत्या. कारण असं नाही की आपण ग्रामस्तरापर्यंत किंवा सबसेंटर्सपर्यंत पोचलो नाही. मागच्या काळामध्ये नक्कीच आपण सबसेंटर्सपर्यंत पोचलो, पण पेंडेमिक हा वेगळ्या प्रकारे डील करावा लागला आणि ऑक्सिजन, औषधं, मागचा जो फर्स्ट लॉकडाऊन जो होता तो इतका डेंजरस नव्हता जेवढा सेकंड होता. म्हणजे मी लॉकडाऊन डेंजरस म्हणण्यापेक्षा तो व्हेरियंट जो होता तो जास्त डेंजरस होता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये तर अब्रप्टली महाराष्ट्रामध्ये तरी तो बऱ्यापैकी सिस्टमॅटिक करण्यात आलेला होता, पण देशामध्ये तो खूप अब्रप्टली एक दिवस डिक्लेअर करून नाही त्या गोष्टीचा इव्हेंट करून तो लॉकडाऊन डिक्लेअर केला होता आणि त्याच्यामध्ये वेगळे चॅलेंजेस होते. जी लोक मायग्रेट होत होती आमच्यासोबत, तर डिपार्टमेंटमध्ये आम्हाला अंगणवाड्या बंद कराव्या लागल्या. त्या पुरांपर्यंत अन्नधान्य कसं पोचलं पाहिजे त्याचं आम्हाला खूप नियोजन करावं लागलं. सगळ्या आमच्या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत, आमच्या ताया आहेत, त्यांच्यासोबत सातत्याने कम्युनिकेशन आम्हाला पहिल्या लॉकडाऊनमध्ये करावं लागलं आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुली डील केलं. पण एकीकडे लॉकडाऊन, एकीकडे अचानक डिक्लेअर झालेलं लॉकडाऊन त्याच्या समस्या आणि दुसरीकडे लॉकडाऊन डिक्लेअर केल्यामुळे ज्या समस्या आल्या म्हणजे मायग्रंट्स होते, डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण वाढलं, चाइल्ड मॅरेजेस मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नोटिंग व्हायला लागलं. भरपूर ठिकाणी आम्ही थांबवू शकलो. ज्या आम्हाला कळल्या, ज्यांनी आम्हाला अवगत केलं ते आम्ही थांबवू शकलो. जे अवगतच नाही झालं तर ते झालं असणार. शाळा बंद झाल्या, त्याचे जे रेपरकेशन्स आले ती वेगळी गोष्ट. ऑनलाईन क्लासेस मध्ये सगळं आणि टेक्नॉलॉजीवर आम्ही खूप डिपेंडंट राहायला लागलो. हा एक फेज. आणि सेकंड फेज तर खूपच वेगळा होता. सेकंड फेजमध्ये एक व्यक्ती कुटुंबातला आजारी पडल्यानंतर अख्खं कुटुंब आजारी पडत होतं. आणि फर्स्ट फेज म्हणजे मला अजून आठवतं, फर्स्ट फेजमध्ये आम्ही भरपूर दिवस अमरावतीमध्ये, मी अमरावतीची पालकमंत्री आहे, तर भरपूर दिवस तिथे पेशंट आढळला नाही. आणि सकाळी 3 वाजता कलेक्टरचा मला फोन आला की ताई, जो आदमी मर गया था कल वो पॉजिटिव आया हुआ है. एंड दॅट वॉज अ फिअर सायकोसिस दॅट हॅड अफेक्टेड की कलेक्टर 3 वाजता. आणि मग मी पण
उठून जे बसले ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाईपर्यंत आय वॉज अवेक. मला झोपच नाही लागली की आता कसं करावं, काय करावं. तर रोज एक नवीन नवीन अनुभव आमच्या समोर येत होता आणि रोज आम्हाला नवीन अनुभवाला आम्हाला फेस करावं लागत होतं. आणि मला असं वाटतं ते आम्ही सगळ्यांनी टीम मिळून बऱ्यापैकी केलेलं आहे. तुम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आधीपासून काम करते. कोविडच्या काळात केलेलं काम जनरली लोकप्रतिनिधींना सवय असते, तुम्हाला पण लोकांना भेटायचं असतं, बोलायचं असतं, लोकांमध्ये राहायचं असतं. तर हे लोकप्रतिनिधी म्हणून करिअर म्हणून एकदम वेगळा टप्पा होता आणि डिफिकल्ट होतं डील करायला. बिलकुल, हे बिलकुल डिफिकल्ट होतं. पण आम्हाला लोकांची व्यवस्था करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मला छोटासा अनुभव या ठिकाणी सांगावासा वाटतो आहे. मी माझ्या वडिलांच्या कुटुंबात जन्मले. म्हणजे भैयासाहेब ठाकूर वॉज अ लँडलॉर्ड. ठीक आहे, ते लँडलॉर्ड होते, त्यांना जमिनी होत्या, वंशपरंपरागत त्यांना मिळालेलं होतं, तर ते वैभव होतं. पण आम्ही शेतकरीच होतो. म्हणजे जरी आमच्यापाशी जमिनी होत्या तरी आम्ही इन्स्टिट्यूशनलायझेशन ह्याच्याकडे बिलकुल वळलेलं नव्हतो. आमच्या वाड्यामध्ये एक झुला आहे, ज्या झुल्यावर खूप कार्विंग वगैरे केलेलं आहे. तर आता वाडा म्हणजे बुर्ज, 11 बुर्जांचा तो वाडा होता त्या काळी. आणि मग त्यातला तो मला जपायचा होता. मग मी म्हटलं वडिलांना की हे आपण अमरावतीच्या घरी ठेवूया. तर मी तो झुला घेऊन आली आणि खूप सुंदर कार्विंग त्याच्यावर आहे. असे 4 खांब आहेत आणि मध्ये तो झुला आहे. त्याला खूप नक्षीचं पौराणिक त्याचे त्या कड्या आहेत. तर मी तो झुला घेऊन आले. तर मी त्यांना म्हटलं की मला हा हॉलमध्ये ठेवायचा आहे झुला. तर त्यांनी मला म्हटलं की हॉलमध्ये कसं तुम्ही ठेवू शकणार, यू आर नॉट रूलर्स, तुम्ही सेवक आहात, तुम्हाला काय करायचं आहे तुमची नौटंकी ती वरच्या घरात आतमध्ये करा. तुम्ही सेवक आहात आणि तुम्ही असे ढंगरे इथं नाही करायचे. तर मग ती सवय लागली आम्हाला. त्यांच्याच त्या वैचारिक बांधणीमध्ये आम्ही घडलो. त्याच्यामुळे लोकांनी आमच्यापर्यंत पोचणं किंवा आम्ही लोकांपर्यंत पोचणं ह्याच्यामध्ये खूप फरक आम्हाला वाटत नाही. तसंही आम्ही लोकांपर्यंत पोचतच असतो. पण यावेळेला समस्या वेगळ्या होत्या. अन्नधान्याचं वाटप करावं लागलं, कोणी उपाशी नाही आहे का हे बघावं लागलं, कोणाजवळ पैसे नव्हते, कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे, हा सर्वात मोठी समस्या होती. त्याच्यामुळे कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, ह्यांची तर मदत घ्यावीच लागली. भरपूर साऱ्या NGOज, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांची मदत घेऊन, कार्यकर्त्यांना घरोघरी पाठवून त्यांचं जे आहे द्यायचं त्यांना ते देणं, कोणी आजारी पडतं आहे का, त्यांना हॉस्पिटलमध्ये काही लागतं आहे का ते करणं, हे वेगळ्या प्रकारे करावं लागलं आणि दोन्ही वेळेला ते करावं लागलं. ऑर्फन्सच्या संदर्भातला तुम्ही आत्ता घेतलेला हां, तो कसा विचार झाला त्याचा, कुठून आला, काय उद्देश होता? ॲक्च्युली काही मेसेजेस फिरायला लागले की 2 बाळं आहेत, 1 बाळ आहेत. म्हटलं हे खूप डेंजरस आहे. आणि आय हॅव बीन अ सिंगल मदर फॉर सो मेनी इयर्स. तर आणि मी नुकतेच म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये माझे वडील वारले. तर मी अजून ते विसरू शकलेली नाही आहे की बाबा गेल्यानंतरचा त्रास मला अजूनही होतो. काल आमचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्याही वेळेला त्याही भाषणामध्ये मी माझ्या वडिलांचा उल्लेख केला. आणि आज 2-3 वर्ष होत आहेत त्यांना जाऊन. तर त्या बालकांना काय वाटत असेल, कारण वेन आय लॉस्ट माय हजबंड, माझी मुलं 3.5 आणि 4.5 वर्षाची होती. खूप लहान होती ती. आणि त्यांची मानसिकता, माझी मानसिकता आणि आत्ताचा जो बाबा गेल्यानंतरचा जो अनुभव आहे हे मी फील करू शकते. शेवटी मी पण आई आहे ना, आणि मी पण एक सिंगल वुमन म्हणून, सिंगल मदर म्हणून मी लहानाची मोठी पोरं केलेली आहे. तर म्हटलं मला काय जो त्रास झाला, तर मी तुम्हाला माझं बॅकग्राऊंड सांगितलं की मी 11 बुर्जाच्या वाड्यामध्ये माझा जन्म झाला. तरीही पण माझा नवरा गेल्यानंतर मला खूप त्रास झाला.
माझा त्यावेळेला विचार असा होता की माझी ही 2 पोरं सांभाळायसाठी कमीत कमी निदान 50-50 हजार रुपये तरी मी माझे कमावू शकले पाहिजे, कोणाला न मागता, वडिलांना न मागता, सासरच्या मंडळींना न मागता. तर मला ही जर फील येते तर तिथल्या लहान बालकं जी आहेत, ज्यांनी त्यांची आई आणि वडील गमावून चुकलेले आहेत, ते किती लॉस्ट असतील. ते त्या ज्या विडोज होत आहेत किंवा सिंगल पेरेंट्स राहत आहेत, त्यांना काय इन्सिक्युरिटी वाटत असेल. तर मग मी हे सगळं डिस्कशन करत आणि माझ्या घरामध्ये एक अतिशय वेदनादायक घटना घडली की माझी सख्खी मावस बहीण, एअरफोर्समध्ये होते ते लोक, पण ते दोघंही नवरा बायको ॲट अ स्पॅन ऑफ 4 डेजमध्ये वारले. आणि ती पोरं माझ्याजवळच, म्हणजे माझंच कर्तव्य आहे, माझीच पोरं आहे म्हणून ती तर हे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या सगळ्यांसोबत, ऑफिसमधल्या मंडळींसोबत डिस्कशन झालं. कमिशनर्स आहेत, बाकी काही NGOज आहेत ज्या डील करून राहिलेले आहेत सिच्युएशन्सला. कारण ऑर्फन्सचा हे जे दोन्ही आई आणि वडील जाणं हे या सेकंड वेव्हमध्ये मोठ्या प्रमाणात झालं. हे फर्स्ट वेव्हमध्ये एवढं आढळलं नाही, काही इक्कट दुक्कट आढळलंही असेल, पण असं नाही जसं आत्ता ह्या वेव्हमध्ये आलं. म्हटलं यांना काहीतरी तर द्यावं लागेल आणि त्यांची सिक्युरिटी ही महत्त्वाची आहे. म्हणून इनिशियली आम्हाला असं वाटत होतं चर्चेमधनं की 5 लाख रुपये त्या पोरांच्या अकाउंटमध्ये द्यावे आणि त्याचं व्याज त्या पोरांना रोजच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी ते त्यांना कामात पडेल. पण नंतर सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की 5 लाख रुपये जे आहेत ते त्यांना 21 वर्षाचे होईपर्यंत ते फिक्समध्ये आपण ठेवू. त्याचं जे व्याज येईल आणि हे 5 लाख रुपये हे त्यांना त्यांच्या लग्नासाठी, त्यांच्या करिअरसाठी, ॲडमिशन्स असो, काय त्यांना गरज पडेल 21 वर्षानंतर त्यांना ते कामात पडतील. आणि 21 वर्षाचं वय हे अतिशय महत्त्वाचं वय असतं. तिथे खूप निर्णय त्यांना घ्यावे लागतात. ते यूथ या स्टेजमध्ये आलेले असतात. इनफॅक्ट ॲडल्टहूडमध्ये त्यांची एंट्री असते आणि त्यावेळेला त्यांना काहीतरी आधार स्वतःचा मिळाला पाहिजे. कारण आपण फिजिकली आपण किती त्यांच्यासोबत राहू शकतो, तर निदान फायनान्शियली तरी ते स्टेबल राहिले पाहिजे. कारण काय आहे, खिशामध्ये 100ची नोट असली ना तर माणसाचं वागणं वेगळं असतं. आणि वेगळं असतं म्हणजे तो एक कॉन्फिडन्स असतो की 100 आहे माझ्याकडे, चला मी चहा पाणी माझं ते सगळं स्वतःचं करू शकू. असं यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स राहील की ठीक आहे, आमचे फिक्स आहे, आमचं फ्युचरमध्ये आम्हाला काय करायचं असेल तर निदान कमीत कमी हे आपण नक्कीच देऊ शकतो. मग राहिला प्रश्न रोजच्या त्यांच्या गरजांचा. तर आम्ही त्यांना 2 प्रकारे डील केलं. एक, आम्ही बालसंगोपनची फाईल आता आम्ही ती प्रोसेसमध्ये आहे. उद्या जर कॅबिनेट असली किंवा परवाची जी कॅबिनेट असली तर त्याच्यामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. तर त्याची व्यवस्था आम्ही मंथली त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकू. राहिल्या बाकीच्या योजना ज्या आहेत त्या देखील आम्ही त्या मुलांना दर महिन्याला त्यांचा लागण्याचा खर्च जो आहे तो होऊ शकेल. दुसरं आम्ही जे केलं ते आम्ही खूप साऱ्या NGOज सोबत बोलतो आहे आणि आम्ही काही NGOजला आम्ही ती मुलं पालकत्व तत्वावर आम्ही त्यांना घेण्यासाठी आम्ही मोटिवेट करतो आहे. आणि NGOज पण स्वतःहून भरपूर सारे NGOज येत आहेत जिथे इमोशनली नाही पण फिजिकली त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या करू शकतील. आणि मी म्हटलं इमोशनली नाही तर इमोशनली डील करण्यासाठी आम्ही आत्ता ॲड काढलेली आहे. वी पॅनलायझिंग अ लॉट ऑफ सायकॅट्रिस्ट वेअर चिल्ड्रन कॅन कम अँड टॉक टू देम आणि कॅन हेल्प देम डील विथ द इमोशनल प्रॉब्लेम्स. ऑनलाईन किंवा फिजिकली आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचा प्रयत्न करतो आहे की निदान कलेक्टर ऑफिसमध्ये जवळपास जे टास्क फोर्स आम्ही फॉर्म केलेली आहे त्या टास्क फोर्सच्या मदतीनं किंवा जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी असतो आमच्या त्यांच्या मदतीनं किंवा कलेक्टरांच्या ज्यांना लागेल तर ते डील करू शकतील किंवा पाठवू शकतील फिजिकली, त्या घरी पाठवू शकतील किंवा ती लेकरं जर येऊ शकलीत
ऑफिसेसमध्ये किंवा कुठे जिथे ती पोरं कम्फर्टेबल असतील तिथे. त्याच्यामध्ये ही जी मुलं दत्तक दिली जाणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही अशा वेगळ्या संस्था असतील किंवा काही व्यक्ती असतील त्याचा गैरफायदा घेण्यासाठी पण अजिबात नाही गैरफायदा. ट्रॅकिंग कसं होणार त्याचं ट्रॅकिंग म्हणूनच तो टास्क फोर्स आहे. त्या टास्क फोर्सच्या अंतर्गत कलेक्टरच्या हेडमध्ये आमचे CP SP आणि बाकीचे जे अधिकारी आम्हाला लागत आहेत त्याच्यामध्ये कोर्टाची पण एखादी व्यक्ती आम्ही तिथे घेतलेली आहे आणि ते सगळे लोक ते डील करतील. म्हणजे किंबहुना हे पोरांचे जे पैसे आम्हाला द्यायचे आहेत ते पैसे देखील त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आम्ही यांच्या कलेक्टरला साक्षी ठेवूनच आम्ही ते पैसे टाकायचे आणि काढायचे व्यवस्था त्या ठिकाणी आहे. फारच लहान आहे, खूप लहान आहेत. ज्ञान बालक आहे, त्यांच्याकडे वडिलांच्या बँकेची खात्याची पण माहिती नाही किंवा नाही ते टास्क फोर्स इज डीलिंग त्याचं सगळं task force is dealing with everything right from their immovable to movable properties to their bank accounts to everything. आम्ही ती व्यवस्था केलेली आहे की टास्क फोर्स विल टेक. आणि कलेक्टर ऑफिस काय आहे, कलेक्टर ऑफिस एक सेंटर असतं, फार सोपं जातं. त्याला जर आपण म्हटलं की जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्याकडे जा तर तो कन्फ्यूज होईल. कलेक्टर ऑफिसमध्ये जा तर कोणत्याही येड्याला तुम्ही सांगितलं की रे बाबा तुला पोचाच लागते कलेक्टर ऑफिसमध्ये, तो पोचेल. तर तो तेवढं सिम्पल आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. मुलांचं दत्तक तुम्ही म्हणालात ना काही संस्था दत्तक कायद्यातच मुळात नाही 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 दत्तक नाही, मी म्हटलं पालकत्व. तेच हां गार्डियनशिप. म्हणून म्हटलं कारण नाही ते नाही कायदे फारच हे आहे. नाही नाही पालकत्व. आणि दुसरा ते पोरं जिथे राहायचं आहे तिथे राहतील. किनशिप केअर आपण ज्याला म्हणतो ती पोरं त्या किनशिप केअरमध्ये राहतील. पण त्या NGOs त्यांचं ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करतील. आणि आम्ही एक सिस्टम डेव्हलप करतो आहे राईट फ्रॉम द मिनिस्टर टू फ्रॉम द कमिशनर टू सेक्रेटरी कमिशनर टू द लास्ट पर्सन हू इज डीलिंग विथ इट, दॅट इज द कलेक्टर अँड हिज टीम. तो कारण हे आजचं नाही आहे, हे रोज राहणार आणि हे पुढचे 18 वर्षाच्यापर्यंत. इनफॅक्ट वाय ओनली कोविड ऑर्फन्स और कोविड विडोज? We cannot do injustice who are orphans otherwise also. आमचा हा प्रयत्न आहे की हे सगळं त्यांना देखील व्यवस्थितरित्या लागू करावं. महिलांना कसं याच्यामध्ये राहणार आहे ज्या महिलेचं आजच्या तारखेला तर महिलांसाठी ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना इत्थंभूत माहिती घेऊन त्यांना त्याचं फायनान्शियली कसं सपोर्ट करता येईल ते बघतो आहे. जसं 20,000 रुपये मिळतात. कोणची योजना आहे ती? एनिवे, तर विडो झालं तर त्यांना 20,000 रुपये तसेही मिळतात, रेग्युलरली पण मिळतात. मग ती संजय गांधी निराधारची योजना आहे किंवा विधव्या परित्यक्त्यांना जे काही पैसे मिळतात ते सगळे अक्युम्युलेट करून त्या महिलांना मिळाले पाहिजे. पण त्याच्यासोबत आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं पण नियोजन करतो आहे. म्हणजे त्या कोविड विडोजला त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि 18पर्यंतचे जे बालकं आहे त्याच्या आधीच ते स्किल्डमध्ये परिपूर्ण झाले पाहिजे. म्हणजे 18 ते 21पर्यंत हुशार असतील तर डॉक्टर इंजिनियर होतील. समजा तेवढे हुशार नसतील तर बाकीच्या गोष्टी त्यांना करता येतील. तर आम्ही कन्व्हर्जन्स करतो आहे सगळ्या डिपार्टमेंटचं, समाज कल्याण असो, स्किल डेव्हलपमेंट असो, आणि लॉ अँड ज्युडिशरी आहे त्याच्यामध्ये. आणि ते कन्व्हर्जन्स करून त्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे ही आमची प्रायोरिटी आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये ना ज्या महिलांना लाभ सो की आय कॅन हॅव दिस कॉफी. त्या महिलांना लाभ देताना तर बऱ्याच त्यांना कोण निराधार नको आहे अशा बऱ्याच अडचणी आहेत. पण आता कोविडमध्ये काय 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 निराधार महिलांचा जेव्हा आपण त्यांना योजनेचा लाभ देतात ना तेव्हा त्यांना कोणच निराधार नसतोय अशाच महिलांचा त्यामध्ये लाभ होतोय. म्हणजे जर त्यांना जर घरातले इतर कोण पुरुष चुलते वगैरे असतील तर त्यांना लाभ ते बसत नाही. पण कोविडचं ज्या ह्या ऑर्फन मुलांचा जेव्हा सर्वे केला त्याच्यामध्ये असंही लक्षात आलं की बऱ्याच घरातले कर्ते पुरुष गेले आणि 2 मुलं आणि एक बाई राहिली. तिला आता ते सगळं कुटुंब सांभाळायचं. तर अशा महिलांना काही नाही, अशा महिलांसाठीच बोललो आम्ही. आहे ना आधार देणारे लोक. कसं आहे ते मला ते फ्रेम करणं डिफिकल्ट होत आहे. एखादी विडो ती कितीही चांगल्या घरातली असली तरीही ती सिंगलच असते असं माझं ठाम मत आहे.
म्हणून त्यांच्यासाठी व्यवस्था करणं हे आमचं कामच आहे. हे सगळ्या कॅन आय गेट ब्लॅक कॉफी? या ब्लॅक कॉफी, सॉरी, शुगर नो शुगर. नो शुगर. या सगळ्या ह्याच्यात ना गेले वर्षभर आता दुसरं वर्ष सुरू झालं, शाळा बंद आहे. मुलांचं अक्षरशः घरात बसून मानसिक खूप मोठं खच्चीकरण झाल्यासारखं दिसते, कारण त्यांना सार्वजनिक जीवनात कुठंच फिरता येत नाही आहे, शाळेत जाता येत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती जे काय परिणाम पुढे दिसतील या वयात होणाऱ्या मुलांच्या, हो ना, आम्ही त्याच्यासाठी काय काउन्सिलिंगची वगैरे? नाही, काउन्सिलिंग आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये करावंच लागणार आहे, कारण पोरं गेले 2 वर्षांपासून घरातच आहेत. काल परवा मी कोणाशी तरी बोलत होते की साईड इफेक्ट्स ऑफ कोविडमध्ये सर्वात जास्त इफेक्ट कोणाचा झाला असेल तर तो बालकांवर आणि महिलांवर झालेला आहे. आणि शाळा बंद असण्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे जे सोशली पोरं डिस्टर्ब होतील किंवा मेंटली आणि इंटेलेक्च्युअली त्या लेवलपर्यंत येतील की नाही येतील, वी नेव्हर नो. मोठ्या घरातले पोरांना ट्युटर्स आहेत, ते येतात, त्यांना शिकवत आहेत. पण जी पोरं गावखेड्यांमध्ये राहत आहेत, आता मोहल्ल्यामध्ये टीचिंग सुरू आहे, नाही आहे अशातला भाग नाही आहे. ग्रुप्स करून काही टीचर्स जाऊन ते टीचिंग करतायत. पण वेन यू थिंक अबाउट द प्रोज अँड द कॉन्स ऑफ दिस, कधी असं वाटतं की शाळा सुरू केलेल्यावर, नाहीतर मग त्याच्यानंतर जे येणारे इफेक्ट्स आहेत त्याच्यासोबत डील करण्यासाठी खूप वेगळे परिश्रम घ्यावे लागतील. मी नेहमी म्हणत असते, मी ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांसोबत, फायनान्स मिनिस्टरसोबत, म्हणजे आम्हाला अक्षरशः भांडून आम्हाला पैसे घ्यावे लागतात. तर मी म्हणते की तुम्हाला जर चाइल्ड मॅरेज इरॅडिकेशन करायचं आहे, चाइल्ड लेबर इरॅडिकेशन करायचं आहे, किंवा व्हायलन्स ॲट वर्कप्लेस ओ व्हायलन्स ॲट होम, डोमेस्टिक व्हायलन्स, ह्याचं इरॅडिकेशन करायचं आहे, तर माझं कुटुंब माझी जबाबदारी ज्या प्रकारे आपण राबवलं त्या प्रकारे हे सगळं राबवावं लागणार आहे. नाहीतर इट इज इम्पॉसिबल, होऊ शकणार नाही. आणि कोविडमधल्या जे शाळा बंद आपण केलेला आहे त्याचा परिणाम म्हणजे आज तर आपण आय डोंट नो कसं बोलायचं आणि कसं त्याला शब्दामध्ये टाकायचं, पण त्याच्यापेक्षा शाळा सुरू केलेल्या बऱ्या असं. याच्यात आत्ता ज्या पद्धतीने मुलं हे करतात, म्हणजे आता सगळ्यात जास्त स्क्रीन टाईम वाढला. कारण की तुम्ही त्यांना ऑफिशियली, आता पूर्वी आपण किमान काढून तरी घ्यायचो मुलांच्या हातातले मोबाईल की नाही आता तू अभ्यासाला बस आणि मोबाईल कर. आता तो अभ्यास याच्यावर आला. त्यामुळे एक US एक 3-4 वर्षापूर्वी केलेला एक स्टडी सांगतो की माणसाच्या बॉडीचं इव्हॉल्युशन ज्या पद्धतीने होत जातं, तो जसा वागतो, जसा बोलतो त्या पद्धतीने इव्हॉल्युशन होतं. तर ही जी आपली सवय आहे त्याच्यामुळे म्हणतात की इथून शिंग येईल कदाचित पुढे, आपल्या बॉडी स्ट्रक्चरवर ओव्हरऑल परिणाम व्हायला लागेल. आपण थोडा वेळ जातो, तुम्ही गाडीत प्रवास करत आला असेल, खूप वेळ जर फोनवर बघितलं तुम्ही की तुम्हाला त्रास व्हायला लागतो. ही मुलं आता पूर्ण शाळा सुरू झाल्या, तर माझी मुलगी आहे तर पूर्ण एक 6-7 पिरियड्स असतात. सकाळी 7 वाजता बसलं की 12 वाजेपर्यंत बसायला लागतं. या ह्याच्यात त्यांचा ओव्हरऑल स्ट्रक्चरचा मला वाटतं आपल्या सिस्टीममध्येच आपण विचार करत नाही. असं काही तुमच्या डोक्यात कधीतरी आलं किंवा तुम्हाला वाटलं की गव्हर्नमेंट म्हणून असा विचार करायला पाहिजे की हे जर सगळं सेटअपच चेंज होत असेल स्टडीच्या. पण मला नेहमी वाटतं की पोरांना फोन्सपेक्षा आपण लॅपटॉप्स जर देऊ शकले तर निदान बसून बघतील तरी. But that is true. Also एक thing only. Yeah, but then it is much better than what the phones are. पण ताई, आता आपण लॅपटॉप आणि स्मार्टफोनची चर्चा करतो, पण आपल्या महापालिकेच्या शाळेत जाणारी जी मुलं आहेत ना, त्यांच्याकडे लॅपटॉप आणि स्मार्टफोन नाही आहेत ना, म्हणून तर नवी मुंबईत मोहल्ल्यामध्ये हे बा जसं पाहिजे तसं होत नाही आहे. ही तर वस्तुस्थिती आहे, आपण स्वीकारलंच पाहिजे. पण मोहल्ल्यामध्ये जाऊन ती जी पोरं आहेत त्यांचं सुरू आहे. आता नेमकं त्याची लेवल काय आहे हे तर नंतरच कळेल. आज तर मी बोलू शकत नाही आणि शिक्षणावर मी बोलणंही बरोबर नाही, बिकॉज दॅट इज नॉट माय डिपार्टमेंट.
हा, पण आई म्हणून आणि महिला म्हणून जर विचारलं तर मी आहे. एक पार्ट तुमच्याकडे पण येतो वयाच्या 6 वर्षापर्यंत तुमच्याकडे बालक आहे हो, आणि त्या बालकांचा अत्यंत मोठा बघा आमची जी बालकं आहेत 0 ते 6 वाली, त्यांना आम्ही डील करू शकत आहोत. कारण आम्ही आमच्या ज्या अंगणवाडी ताया आहेत त्या त्यांच्यापर्यंत जाऊन त्याच्याकडनं ॲक्टिव्हिटी करून घेऊन त्या गावागावातल्या आहेत ना, त्याच्यामुळे आमच्यासाठी ते खूप डिफिकल्ट नाही आहे. आणि काही गोष्टी म्हणजे आम्ही आत्ता लॉकडाऊनमध्ये तर पालकांचे ग्रुप्स केले आणि त्यांच्यासोबत त्या ॲक्टिव्हिटी शेअर केल्या. अँड्रॉईड फोन तर प्रत्येकापाशी आहेच, कोणत्या क्वालिटीचा आहे ती वेगळी गोष्ट, पण आहेच, भरपूर लोकांपाशी आहे. इकट दुकट नसेलही, त्याला आम्ही डिनाय करत नाही, पण जिथे नसतं तिथं ती आमची ताई जाऊन त्यांच्याकडनं ती ॲक्टिव्हिटी करून घेणं, त्यांना देणं, घरामध्ये जे असेल त्याच्यामधनं वस्तू बनवणं, या सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या सुरू आहेत 0 to 6च्या. पण प्रॉब्लेम 6 ऑनवर्ड्स आहे, कारण ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या असतात, अभ्यास वेगळ्या प्रकारचा झालेला असतो, त्याच्यामध्ये टेबल झालेले असतात, मॅथ्स आलेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तर नंतरच्या वयामध्ये येतात. म्हणून 0 to 6मध्ये खूप चॅलेंज आम्हाला फेस करावं लागतं आहे. जी महिला आमची अन्नधान्य तिथपर्यंत पोचून देते तीच आमची ताई त्यांच्याकडनं त्या ॲक्टिव्हिटी देखील करून घेते. अंगणवाड्यांचा प्रश्न फार महत्त्वाचा होता. लॉकडाऊन लागल्याच्या नंतर सगळंच बंद झालं, अंगणवाड्या हे बंद कराव्या लागल्या. पण ती गरीब गरजू जी मुलं होती त्यांना पोषण आहार कसं पोचेल हा निर्णय मात्र सरकारने घेतला होता. तुम्हाला असं वाटतं की ह्या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकार किंवा प्रशासन त्या मुलांपर्यंत पोचलेलं आहे आणि पोषण आहार तिथपर्यंत पोचला? हो हो हो, बिलकुल पोचलेला आहे. पोषण आहार म्हणजे गरम ताजा आम्ही देऊ शकलो नाही, ही फॅक्ट आहे. आम्हाला THRच द्यावा लागला, ड्राय राशन. आता ते त्या पोरांना भरवल्या गेलं की नाही भरवलं गेलं हे तर आमच्या तायांनी बऱ्यापैकी बघितलं आहे की अरे बारीक वाटतो आहे, जाड वाटतो आहे, त्याची मोजणी घेणं, त्याचं हाईट, त्याचं बघणं काय आहे, त्याचे मापं काय आहेत ते बघणं, हे तर आमच्या ताया करतातच. आणि त्या ताया इतक्या, म्हणजे मला असं वाटतं की अंगणवाडी तायांचं जे आपलं फॉर्मेशन आहे ते इज द कोर ऑफ गव्हर्नन्स. ती ताई आपली कुठं पण पोचू शकते. पण ती ताई दुर्लक्षित आहे असं वाटत ती सरकार? मला नाही वाटत दुर्लक्षित आहे, कारण आम्ही बऱ्यापैकी, पण अजून इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. दुर्लक्षित नाही आहे, कारण तिला आपण भरपूर साऱ्या गोष्टी करून पण देतो आहे. आणि कम्पॅरेटिव्हली आपण जर बघितलं तर आत्ताच मागच्या काळामध्ये त्यांचे पैसे वाढवले होते, आता परत पुन्हा त्यांचे पैसे कसे वाढवावे याचं नियोजन सुरू आहे. त्यांना कोविडमध्ये फ्रंट वॉरियर्स म्हणून डिक्लेअर केलं होतं. हो, झालं ना. आणि आजही आम्ही त्यांना बायपॅप आणि कॉन्सन्ट्रेटर्स कसं वापरायचं याचं ट्रेनिंग देतो आहे. कारण जर थर्ड वेव्ह आली, ती यावी नाही, पण जर आली तर आपण प्रिपेअर्ड असावं. तर आता काही लोकांनी आंदोलन करून राहिलेले आहेत, पण मी त्यांना म्हटलं की नका, आशा वर्कर्सचं आंदोलन आज बहुतेक आहे. त्या आशा वर्कर्सचा पे तर अंगणवाडी तायांपेक्षाही कमी आहे. त्यांचा पे थोडासा वाढवला पाहिजे असं मी पण पत्र दिलेलं आहे. नेसेसिटी आहे ती, दॅट इज द नीड ऑफ दी आवर. आणि जेव्हा तुमच्याकडे ती सिस्टम आहे त्या सिस्टमला स्ट्रेंथनिंग करणं जरुरी आहे. पण आता काय होतं आहे, आपण त्यांना दे आर नॉट आर परमनंट एम्प्लॉईज, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्टवर घेतो आहे. आणि त्यांना परमनंट करणं किती सरकारला जमेल हा क्वेश्चन मार्कच आहे. म्हणजे आय हॅव ऑल्सो नॉट थॉट अबाउट इट. पण हो, त्यांच्या फॅसिलिटी आपण थोड्याशा अजून वाढवू शकतो. त्यांना जे पेन्शन मिळतं, पेन्शन म्हणजे वन टाईम पेन्शन मिळतं, ते रेग्युलराईज कसं झालं पाहिजे याच्या मी जवळपास 10 ते 12 मिटिंगा घेतलेल्या आहेत. आणि सातत्यानं फॉलोअप करावं लागतो आहे त्या गोष्टीचा, आणि ते झालं पाहिजे. पण कोविड वॉरियर्स म्हणून जर कोणाला त्याच्यामध्ये कोणी आपला जीव गमावला तर आम्ही 50 लाख रुपये देतोच आहोत, नाही अशातला भाग नाही आहे. पण हो, अशा वर्कर्सचं अजून वाढवायला काहीच हरकत नाही.
डोमेस्टिक व्हायलन्समध्ये या सगळ्या मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती साधारणतः म्हणजे तक्रारी आल्या किंवा खूप तक्रारी आल्यात. पोलीस स्टेशनमध्ये जरी कमी गेलेल्या असतील तरी त्या तक्रारी आमच्याकडे ईमेल्सद्वारे आले. आणि तुम्हाला माहिती असेल की आम्ही मागच्या काळामध्ये महिला आयोगाचे जे ऑफिस आहे ते डिव्हिजनल लेवलपर्यंत आम्ही आणून ठेवलेले आहेत, की एव्हरी डिव्हिजन लेवल. आणि असे इन्स्ट्रक्शन्स आहेत की ते डिव्हिजन कमिशनरेट जे आहेत त्याच ठिकाणी ते महिला आयोगाचं ऑफिस राहिलं पाहिजे. महिला आयोगाचंच नव्हे तर चाइल्ड राईट कमिशनचं ऑफिसही तिथे राहिलं पाहिजे. कारण अप्रोचेबल पाहिजे ना, भलेही रिसिव्हिंग सेंटर्स राहू पण ते तिथे राहिले पाहिजे. आणि आम्ही ते मागच्या 15 ऑगस्टला सगळीकडे आम्ही महिला आयोगाचे ऑफिसेस केले. चाइल्ड राईटचे अजून व्हायचे आहे पण पुढच्या काळामध्ये ते देखील आम्ही करू. ती सिस्टम अजून स्ट्रेंथनिंग करावी लागणार आहे आपल्याला. पण डोमेस्टिक व्हायलन्स चं प्रमाण आकडा नाही मी सांगू शकणार तुम्हाला, पण वाढलेलं आहे. कारण मलाच फोन किती आलेत, मीच किती लोकांना, तसं मला आले तसे बाकी लोकप्रतिनिधींना देखील आले, बाकी ऑफिसर्सला आले, प्रोटेक्शन ऑफिसर्स जे आमचे प्रत्येक तालुका स्तरावर असतात त्यांना देखील आलेले आहेत. तिन्ही पक्षाचं सरकार आहे आणि अनेक विषयाबद्दल मतभेद होतात किंवा डिले होतो अनेक गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी. कारण मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल सतत चर्चा काय सुरू असतात. बघा मी तुम्हाला ह्या सगळ्याच्यात तुम्हाला किती अनुभव आला की बाबा लिटरली की ह्या जो छोट्या मुलांचा विषय आहे पटापट झाला पाहिजे आणि त्याचं बजेट आलं पाहिजे, त्याचे पैसे मिळाले पाहिजे, आहे तसं? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते सगळेच बऱ्यापैकी अनुभवी मंडळी ती आहेत. आणि जितका मीडियाला वाटतो तितका काय घोळ त्याच्यामध्ये आहे अशातला काहीच भाग नाही आहे. इनफॅक्ट मुख्यमंत्र्यांसोबत तर आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत. म्हणजे मी महाराष्ट्राचा झालेला प्रत्येक मुख्यमंत्री बघितलेला असेल. फारच लहान असतानाची गोष्ट किंवा मी जन्मलीच नसेल तर ते दॅट इज डिफरंट, बट अदरवाईज एव्हरी चीफ मिनिस्टर हॅज बीन टू माय प्लेस. आणि मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अतिशय सक्सेसफुली ते सगळ्यांना डील करत आहेत. आम्हाला देखील तेवढाच मान सन्मान असतो, तेवढाच अधिकाऱ्यांनी आम्ही आमचे विषय मांडतो, जोऱ्याने मांडतो, बोलतो. आणि ते आमचे नेते म्हणून आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतात. अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पण वेअर यू कॅन मेक अ पॉईंट ही अग्रीज. इट्स नॉट दॅट ही डज नॉट अग्री. जेव्हा पण मेजॉरिटीनी थँक्यू असं म्हणतो की 3 पक्षांचं सरकार आहे, 3 पक्षांच्या सरकारमध्ये जेव्हा पण मेजर कुठले डिसिजन्स आहे, मेजर कुठल्या चर्चा आहे, त्यात फोकसमध्ये किंवा मेजर निर्णय घेतात असं फोकस दिसतो की पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे. तो काँग्रेस याच्यात हे बघा असं आहे, खूप मागे पडल्यासारखी नाही. उद्धवजी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे, पवारसाहेब हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीला असतात, त्याच्यामुळे त्यांना सातत्यानं इथं येणं इट इज नॉट पॉसिबल. पण आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहे, आमचे जे CLP लीडर्स आहेत ते बसून उठून करतात. आता मला सांगा, नवरा बायकोचं भांडण होत नाही का? होतं ना. मन काही संसार तुटतो का? नाही ना. उलट घट्ट होतं जेवढं भांडण झालं तेवढं. तसं आमचं आहे. मग आमचं तसंच आहे. मग असं भांडण होत नाही असं मी म्हणणारच नाही. ठीक आहे, आमचे काही मतभेद होतात, पण आमची जी नेते मंडळी आहे ते सगळं सांभाळून घेतात. आणि संसार विधानसभेच्या निवडणुकीत परत राहील. हो, राहील का नाही राहणार. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी आता अशी घोषणा केली की आता स्वबळावर निवडणूक लढवणार. कोणत्या पक्षाला असं वाटत नाही की त्यांनी स्वबळावर निवडणूक लढावी? प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण स्वबळावर लढलो पाहिजे, आपला पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्याच्यामुळे संसार थोडी ना तुटत असतो. कोणी काँग्रेस सोडलं, हां, शिवसेना राष्ट्रवादी स्वपक्षाची भाषा, स्वबळाची भाषा करत नाही. आता आम्ही प्रत्येक निवडणूक हे युती आघाडी करूनच लढू असं बोलतात. फक्त काँग्रेसची भूमिका थोडी वेगळी वाटते. बोलणार तर
नाही ठीक आहे. बघा, मी एक तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की हे सरकार 5 वर्षापर्यंत व्यवस्थित चालणार आणि हे सगळ्यांनी समजून घ्यावं की हे कितीही आम्ही काहीही केलं, काहीही बोललो, तुम्ही कितीही वार केले, अधिकाऱ्यांनी कसंही आम्हाला बोललं, तरी आम्ही 5 वर्ष फुल कंप्लीट करणार आहोत. तुम्ही 15 वर्ष अगोदर सत्तेत होता, काँग्रेस राष्ट्रवादी मिळून. आता उद्धव ठाकरे हे थर्ड म्हणजे वेगळ्या विचारांचा पक्ष तुमच्यासोबत आलेला आहे. काँग्रेसच्या तर खूपच वेगळ्या विचारांचा. बिलकुल. तुम्हाला जास्त कम्फर्टेबल कुणासोबत वाटतं काँग्रेसवाल्यांना? काँग्रेसच्या नेत्याने की शिवसेनेसोबत जास्त कम्फर्ट वाटतं का राष्ट्रवादीच्या नेत्याने? नाही, आम्हाला सगळ्यांसोबत कम्फर्ट वाटतं, BJP सोडून. आता BJP आणि ज्या पद्धतीने हे सरकार एकत्रित आलं, एक बेसिक अजेंडा घेऊन होतं, कॉमन मिनिमम प्रोग्राम. येस. कॉमन मिनिमम प्रोग्राम नंतर परत कधी चर्चा नाही, आमची सातत्याने चर्चा होते. काल देखील आमच्या ज्येष्ठ लोकांची मीटिंग होती आणि सातत्याने भेटतात. 15 वेळेला ते भेटतात. एव्हरी 15 days दे मीट. कॉमन मिलियन प्रोग्राममधला महिला व बाल विकास विभागात कोणता अजेंडा आहे तो आता पुढे तुम्ही त्यातला राबवणार? अंगणवाडी सेविकांना मजबूती देणं आणि ते आपण करणार. अमरावतीमध्ये 2 वेगवेगळ्या केसेस होत्या ज्याच्यात तुम्ही डील केलं म्हणजे त्या वेळेला. एक तर होतं दीपाली चव्हाण. हां. हे मला वाटतं तुम्ही खूप पुढे राहून फ्रंटवर राहून बऱ्यापैकी त्या सगळ्याच्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या होतात महिला त्या आयोगाच्या होत्या तुम्ही ॲक्टिवेट केल्या. नंबर 1. दुसरी एक केस अशी होती इम्पॉवरमेंट झाल्यानंतरचे तोटे म्हणजे जसं तुमचे खासदार आहेत आता सध्याचे त्यांची आत्ताच हायकोर्टात त्यांचं जातीचं प्रमाणपत्र. तर हे पण एक इम्पॉवरमेंट तुमची असते त्याचा पण तुम्ही फायदा असतो म्हणजे त्या भिन्न महिला आणि एक त्यांनी SCचं ते प्रमाणपत्र आणलं आणि म्हणजे अतिक्रमण केलं त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर. तेव्हा अशा 2 डिफरंट केसेस आहेत. एक तर दीपाली चव्हाण ती तुम्ही कशी डील केली आणि ही बघा, दीपाली ला मी पर्सनली ओळखत होते. दीपाली अतिशय बबली आणि मस्त अधिकारी होती. ती हसत खेळत काय त्रास झाला तरी पण हसत सांगायची की अरे बघा ना ताई, त्यांनी मला असं मला हे झालं वगैरे. तिने आत्महत्या ती करेल आणि गोळी स्वतःला मारून घेईल याची कल्पनाही मी करू शकत नाही, पण ते तिने केलं. त्या विशाखा समितीचं हां. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, मला तिला जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी एक पत्र मला आलेलं होतं आणि मी त्या पत्रावर कलेक्टरांना लिहिलेलं होतं की प्लीज लुक इन टू इट, सी दॅट द विशाखा समिती इज एस्टॅब्लिश्ड आणि सी दॅट द फॉरेस्ट डिपार्टमेंट्स टेक्स नोट ऑफ इट. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं जे मला पत्र आलं ते इनफॅक्ट लॉकडाऊन झालं आणि मग आपण वेगळ्या विषयावर आणि मग दीपालीनी पण मला परत असं काही फोन, कारण मी मेळघाटमध्ये जाऊन आल्यानंतर तीच होती तिथं. आम्ही जेवण केलं सोबत दीपालीनी आणि मी आणि ती एकही शब्द बोललेली नाही की ते मी पत्र दिलं होतं त्याचं काय दिलं. पण डिपार्टमेंटनी जे पत्र दिलेलं होतं त्या पत्रांमध्ये असं लिहिलेलं होतं ज्या ऑर्गनायझेशननी तुम्हाला पत्र दिलं ते ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड नाही आहे. आता ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड नाही आहे, दिस इज नो रिझन. रजिस्टर्ड असो नसो, जर उल्लेख आहे त्या ठिकाणी देर इज व्हायलन्स ॲट वर्क प्लेस, ॲक्शन शुड बी टेकन, इन्क्वायरी शुड बी हॅपनिंग. आणि ते काहीच झालेलं नाही आणि निर्लज्जासारखं त्या मिस्टर रेड्डींनी ते असं पत्र दिलं. इनफॅक्ट आता कोणाबद्दल किती वाईट बोलावं हा विषय आहे खरं, पण रेड्डी हॅज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ नेक्सस विच अपेरेंटली गोज टू द कॉन्ट्रॅक्टर्स अँड स्टफ लाईक दॅट ओव्हर देअर. त्या गोष्टीची देखील माहिती आम्ही सगळ्यांना दिलेली आहे अँड इट बॉइल्स डाऊन टू डिफरंट strategies and statistics also. But anyway, let me not get inside that. दीपाली आत्महत्या करेल असं वाटलं नाही आणि ह्या लोकांनी ते सगळं इग्नोर केलं. त्याच्यामुळे ती ॲक्शन घेणं म्हणजे आता माणूस तर गेला आहे, व्यक्ती तर गेला आहे, पण पुन्हा एकदा ते कधीच असं घडलं नाही पाहिजे म्हणून आय हॅड टू पुट माय फूट डाऊन अँड सी दॅट दे आर पनिश्ड राईटली. म्हणून मी ते केलं आणि तिने खरं आत्महत्या नव्हती करायला पाहिजे, पण तिने जर आत्महत्या केली आहे तर समथिंग एल्स हॅज हॅपन्ड अ वॉट, हा पण एक खूप मोठा प्रश्न आमच्या समोर होता. म्हणून माफी तर नाहीच या गोष्टीला, म्हणून नाही माफी, म्हणून ती स्ट्रिक्ट ॲक्शन. राहिला विषय
आमच्या खासदारांचा तर दॅट इज देअर कल्चर. दे आर ऑलवेज लाईक दॅट. राष्ट्रवादीसोबत होते. या ऑफकोर्स येस, दे आर लाईक दॅट. दॅट इज देअर कल्चर. सो दे हॅव डन इट. अँड पीपल हू डू नॉट रिअलाइज दॅट. पोस्ट जर हे झालं तर तसंच असेल ना, म्हणजे तिन्ही आघाडी मिळूनच तुम्ही लढाल ना जर काय सुप्रीम कोर्टामध्ये जर फेटाळला. आता आमचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंडेंट राहील. विचारा. पक्षाने जर सांगितलं की त्या जागेवर तुम्हीच कॉन्टेस्ट करा, मी माझ्याकडे सर्टिफिकेट भामट्या राजपूतचं आणायला लागेल कुठलं तरी आणि मग ते सर्टिफिकेट आल्यावर मग मी करेल. हो, मला त्यांच्याकडनंच प्रशिक्षण घ्यावं लागेल कुठनं आणू म्हणून मी. हो, कारण आडनाव म्हणजे मी लावते तर ठाकूरच ना. तर भामट्या राजपूत राजस्थानमध्ये कुठंतरी काहीतरी सापडतंय का बघून करावं लागेल तसं. कुठे माझे पंजोबा वगैरे काय खापर पंजोबा अजून कोण असतील त्यांना बघून करायला. त्यांच्या प्रचारात तर तुम्ही सगळेच काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले. हे बघा, पक्षांनी आम्हाला आदेश दिले. त्यानंतर निवडून आल्यानंतर जो काही त्यांचा चेंज झाला. नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून बैठक घेतलेली होती. आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला काँग्रेससोबत राहावं लागेल किंवा काँग्रेस विचारधारेसोबत तुम्हाला त्या ठिकाणी राहावं लागेल आणि तरच आम्ही तुमचा प्रचार करू. इनफॅक्ट एखाद्या कापडाला हात लावल्यानंतर त्याचं टेक्स्चर कळतं की नाही, तसं त्यांचं टेक्स्चर सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला माहिती होतं की ते गद्दारी करणार आहेत म्हणून. तर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना म्हणत होतो की असली आदमी को दो वहाँ पे, किसी को भी दो. पण ते राष्ट्रवादीकडे ती सीट गेली. राष्ट्रवादीवाल्यांनी ती त्यांना दिली. आम्ही म्हटलं सिंबल तरी द्या, नाही तर सिंबल दिलं तर ते म्हणतात ना मांजरीच्या घंट्याला काय गळ्याला घंटा बांधल्यासारखं होईल. निदान तिथे राहतील. ते सिंबल असलं तर ते राहतील, कारण ऑप्शन नाही राहणार. पण त्यांनी का अग्री केलं, त्यांना पक्ष, आम्ही काय पपट आहोत काय, त्यांनी काय पण. म्हणून आम्ही सगळं विचारून पुसून सगळं केलं. बाकीची सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आता जास्त काय विचारू नका. त्यांनी आम्हाला धोका दिला, ही वस्तुस्थिती आहे. हितनं उचलले आणि तिकडं गेले आणि तिकडं सरळ म्हणायला लागले की जनता की सेवा के लिए हम आज भाजप को सपोर्ट कर रहे हैं. आय डोंट नो. बऱ्यापैकी नॅशनल हेडलाईन व्हायचं असतं. नॅशनल हेडलाईन अमरावतीवरनं काय होती. चांगल्या गोष्टीच्या येतील याची मला अशी अपेक्षा आहे की चांगल्या गोष्टी. कधी काय पेरणी वगैरे करायची तशी फोटो सेशन. काय झालं कम्पॅरिझन, आज मी एका मोठ्या माणसासोबत बोलत होते, मी नाव नाही घेणार त्यांचं. तर इनफॅक्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन वॉज टेलिंग मी की ज्या गोष्टी आज केंद्रात होत आहेत तर दॅट इज फिअर अँड अँगर अँड इनसिक्युरिटी दॅट इज मेकिंग दॅट पर्टिक्युलर पर्सन ऑर द हेड ऑफ द नेशन बिहेव इन द वे द हेड ऑफ द नेशन इज बिहेविंग. ठीक आहे. तर ती इनसिक्युरिटी, ते अग्रेशन किंवा काही गोष्टी लपवायच्या असतात, काही गोष्टी ज्या दाखवायचा प्रयत्न करत असतात, काही गोष्टी लपवत असताना त्याचं ते रिॲक्शन, त्यांचं ते वागणं असावं. आणि आमच्या खासदारांना पण ते लागू होतं. म्हणून केंद्रात जे तुम्ही आता बोललात, पण जे आता इन्सिक्युअर सध्या आहे त्यात काँग्रेसने काहीतरी अधिक आक्रमक होऊन ते थोडंसं पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही बरेच काळ दिल्लीत होतात वगैरे त्यामुळे. हो, मी जनरल सेक्रेटरी युथ काँग्रेसचं म्हणून काम केलेलं आहे बरेच वर्ष. काँग्रेस एक विचार आहे आणि त्या विचाराला वॉशआउट करण्याचं काम त्या ठिकाणी भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही काही करत नाही आहोत तशातला भाग नाही आहे. जो विचार आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत होता की काँग्रेस मुक्त भाजप, काँग्रेस मुक्त काय भारत हम लोग करेंगे, हमने भाजप मुक्त महाराष्ट्र तो कर दिया. अब बाकी का देखो आगे होगा. परत याला म्हणतात
वाय आर यू लुकिंग एट मी नाही, यात आणखी एक हे असं आहे की मागची जी निवडणूक ज्या पद्धतीने लढल्या गेली, तुमच्या सगळ्या नेत्यांचं जर ओव्हरऑल मनोबल बघितलं, तुम्ही सगळे हारलेल्या मानसिकतेतून लढलात म्हणून कमी सीट्स आल्या असं नाही वाटत. कारण की तुम्ही त्यावेळेस शस्त्र टाकून दिली होती. मला वाटतं थोडा जरी तुमचा पुढं जर योग्य होतं तर लोकांचं मत होतं काँग्रेसच्या. माझं असं मत आहे की आम्ही आत्ता आलो त्याच्यापेक्षा नक्कीच आमच्या एक 15 ते 20 सीटा अजून नक्कीच जास्त आल्या असत्या. त्यावेळेला वेगळ्या स्ट्रॅटेजीजची गरज होती. त्या स्ट्रॅटेजीज का केल्या गेल्या नाही ह्याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे नाही आहे, पण करायला पाहिजे होत्या ही वस्तुस्थिती आहे. मग आता काँग्रेसनं आक्रमक सध्या म्हणजे जे नाना पटोले यांचा स्वभाव आक्रमक आहे, पण काही पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना तो पचत नाही किंवा आवडत नाही, तर त्यांचं ही आक्रमकता अशीच पक्षाला मदत करेल की तुम्हाला वाटतं की आधीच सौम्य होतं? नाना पटोले काय करतायत, गावागावात जात आहेत आणि गावागावात जाऊन ते तिथले जे काँग्रेसची मंडळी आहे त्यांचं मनोबल वाढवत आहेत. तर त्याच्यामध्ये जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर दॅट इज देअर प्रॉब्लेम, नॉट आवर प्रॉब्लेम. एक प्रश्न असा आहे, पण आम्ही 5 वर्ष नक्की सरकार चालत आहे. हे तुम्हाला वाक्य दिवसातून किती वेळा बोलायला लागतं? नाही आता तुम्ही एवढे असं इट इज लाईक यु नो इट इज लाईक मी बॉर्डरवर असल्यासारखी आहे आणि मी माझ्या देशाची सुरक्षिता करते आणि तुम्ही सगळे बंबार्डिंग करताय माझ्यावर. राहुल गांधीच्या जे लोक जवळचे होते, खास करून युवा नेतृत्व, ते आता दूर जाताना आम्हाला बघायला मिळते. हे बघा, ते जर स्वार्थी झाले असतील तर त्याला राहुल गांधी काय करणार? आज तुम्ही मला म्हणताय की काँग्रेसच्या नेत्यांनी असं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तुम्ही त्या हरलेल्या मानसिकतेमध्ये लढलात काय की काय केलं? पंतप्रधानांचा जो फंडा आणि ऑरा होता त्यांनी ते लाईक PK said it की BJP in fact wanted something much more than votes. सर त्याच्यामध्ये ते लोक माहीर आहेत, पण जी लोक आमची आहेत आणि ज्यांना सगळं काही मिळालं, ज्योतिरादित्य सिंधियाजी असो किंवा आता जितेन असो, दे वर लेफ्ट अँड राईट. तो इफ दे हॅव बिकम सो सेल्फिश, व्हॉट कॅन राहुल गांधी डू अबाउट इट? उद्या जर तुम्हाला तिकीट दिली आणि तुम्ही निवडून येऊ शकत नाही आहेत का? आमच्याकडनं तर आम्हालावर किती वार झाले आमच्यावर, मग आम्ही तिथपर्यंत पोचतो ना. जो माणूस पडला तो काय राहुल गांधींना ब्लेम करणार का? आमचं पण काम आहे तळागाळापर्यंत पोचणं. ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती केली पाहिजे. थोडासा पेशन्स ठेवला असता तर हीच लोकं होती. उद्या दे वर द फेसेस, दे वर गेटिंग चान्स. आता काय खूप सन्मानपूर्वक त्यांना वागणूक मिळते अशातला काही भाग नाही आहे. ते येतील परत, सुरुवात झालेली आहे यायला. बघा तुम्ही, टेक माय वर्ड, ऑल दोज हू लेफ्ट अस विल कम बॅक. जेव्हा असं होतं की वाईट झालं की त्या लिडरवर खापर फुटत. हो ना, चुकीचं आहे ना. आणि चांगलं झालं. तर काही विषयांमध्ये तुम्ही बघितलं तर राहुल गांधींनी कोविडच्या विषयातल्या सिच्युएशन्स असू दे, याच्या खूप फॅक्ट्स आणि खूप सिरियसनेस खूप आधी चांगलं सांगितलं. पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमचेच नेते किंवा तुमची जे मेकॅनिझम आहे तुमच्या पक्षाचं ते कमी पडतं तुमच्या नेत्याला प्रोजेक्ट करायला? तुमच्या नेत्याला त्याच्यापेक्षा म्हणून पप्पू म्हणून जास्त प्रोजेक्ट केलं जातं. हे बघा, BJPने राहुलजींचं इमेज टार्चर करण्यासाठी जेवढा खर्च केला तेवढा खर्च जर ह्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी जर केला असता तर देश वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसला असता. मग तो विषय सुरू झालेला होता. समबडी सेड, आय सेड इट वॉज अग्रेशन अँड इट इज इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. राहुलजींना ते करायची काही गरज नाही. ही इज अ जेन्युइन पर्सन. जेन्युइनली ते सांगत होते की तुम्ही पागल आहात का? हां, व्हॉट वॉज दॅट प्रोग्राम? ट्रम्पवाला काय म्हणत होते? कोणचा प्रोग्राम होता? नमस्ते ट्रम्प. For that we kept our borders open, for that we kept the flights coming, and because of the policy that the central government took to welcome and namaste Trump, कोविड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या देशामध्ये इतकं घाण झालेली दिसली. तिथेच नाही थांबले हे लोक. हे लोकांनी संपलं आहे, मात केली, वॅक्सिन्स बाहेर जाऊ दिले, मात केली म्हणजे असं खोटं बोलत गेले, टाळ्या वाजवल्या, काय नाही केलं, घंट्या वाजवल्या, दिवे लावले. त्यांनी काही कोविड जाणार होता का? तर द नेशन नीड्स टू राईज.
डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन जे आहे आपल्या देशामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं पाहिजे. यू अँड आय should be more careful and more participative, ज्याच्यामुळे आपले हे संविधान, आपला हा देश सुरक्षित राहिला पाहिजे. आपल्याकडे डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन फार कमी दिसतं आहे, काहीच नाही. वी समटाईम्स पोर्ट्रे अवर सेल्फ ॲज अन इमेच्युअर डेमोक्रेसी. आणि आत्ता हा जो काळ होता, ह्या काळामध्ये तर माझं असं ठाम मत आहे की अफू खाल्ल्यानंतर कसं लोक राहतात तशी लोक आपली राहत आहेत. ह्या मंडळींनी थोडंसं समजून घेतलं तर वेगळं राहील. वाय शुड राहुल गांधी चेंज? मी एक दिवस ट्रॅव्हल करत होते ट्रेनमधनं आणि भक्त मंडळी फार जोरात होती त्यावेळेला आणि आय वॉज जस्ट गोईंग थ्रू माय फोन समथिंग. मी AC 2मध्ये बसलेले होते आणि माझ्या डोक्याच्या वर कोणीतरी यंग होता. ओ शिट बोले, राहुल गांधी क्या बोले, स्क्रॉल कर रहा था बोले हाँ अमित शाह का स्पीच के सामने. कुछ तो भी हुआ था 2014 में या आई डोंट नो. नाही अमित शहाचं ऐकावं असं वाटत राहुल गांधींना, बिकॉज ही नोज द वर्थ ऑफ हू इज हू अँड हाऊ. ते स्क्रोल करत होते. So off the record, don't put that inside, but even if you put, I don't mind it. I'm not scared, no. माझ्या जमिनी विकून मी राजकारण करते, त्याच्यामुळे आय डोंट माइंड इट. तर आणि मला ते ईडी फिडीचं काय भीती नाही आहे. मग अमित शहाचं राहुल गांधीला नाही ऐकावं असं वाटत, बिकॉज ते पण तडीपार होते. क्रिमिनल रेकॉर्ड त्यांच्यापाशी आहे. राहुल गांधींजवळ नाही आहे. नाही ऐकावं असं वाटलं, बोल काय बोलायचं आहे, मी माझं स्क्रोल करत राहील. तर हे जोपर्यंत आपल्या यूथला कळत नाही की राहुल गांधी म्हणतायत, राहुलजी म्हणतायत की ये क्या शुरू है, यू आर गोइंग टू टर्न दिस नेशन इनटू रबिश. तुम्हाला कळत नाही आहे की लॉकडाऊन डिक्लेअर केलं पाहिजे. नमस्ते ट्रम्प केलं नसतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशातली लोक मेलीच नसती या कोविडमध्ये. पण केलं ना आपण ते. नमस्ते ट्रम्प केलं, कोविड संपला आहे, देश ने मात कर दी है एंड देन द सेंट्रल लीडरशिप इज सो ग्रेट की हिंदुस्तान से कोविड गायब हो गया. सगळं सुरू झालं. UPमध्ये जा तुम्ही आजही. UPमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल. काल परवा कोणीतरी आमच्यामधलं UPमध्ये गेले होते, त्यांनी एक तो व्हिडिओ पाठवला. लग्न, मोठे मोठे लग्न सुरू तिथे सगळं सुरू. तिथे गंगेमध्ये एवढ्या लाशी सापडल्या आणि तरीही जर आपण पार्टिसिपेट नसेल करणार आपल्या डेमोक्रेसीमध्ये, तर देन द फॉल्ट इज नॉट इन राहुल गांधी. इट इज इन ऑल ऑफ अस दॅट वी आर नॉट रिअलायझिंग हाऊ वी शुड पार्टिसिपेट. देश तर आपला आहे ना. मी कोणत्याही पक्षाची असो, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो, विचारायचं, पण देश तर आपल्या सगळ्यांचा आहे ना. मग या देशाला सुरक्षित कसं ठेवायचं? या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर काँग्रेस विचारधारा ही जिवंत ठेवावीच लागेल. याच्यामध्ये तुम्ही आता राहुल गांधीच्या टीमच्या मेंबर आहात. सुरुवातीला जी 4 लोक होती महाराष्ट्रातली, त्यात दुर्दैवाने निलेश पण गेले आणि राजीवजी पण गेले. आता राहुल गांधीला जर ही आयडिओलॉजी, कारण आयडिओलॉजीचंच बॅटल सगळ्या देशामध्ये सुरू आहे. 2 टोकाच्या 2 विचारधारांमध्ये हा संघर्ष आहे. निवडणुकांचा नाही आहे. पण काँग्रेस याच्यात कमी पडते, कारण काँग्रेस युथ विंग. काँग्रेस डिड नॉट. नेमकं करायचं का की लोकांना फक्त भाषणात सांगण्यापुरता हा विचारवाद ठेवायचा का, फील्डवरती जमिनीवरती काय संस्था, संघटना, काय पदाधिकारी यांचे नेमकं? आम्हाला काम तर नक्कीच करावं लागेल, पण काँग्रेस डिड नॉट वॉन्ट टू रूल. काँग्रेस वॉन्टेड टू सर्व. That is why Congress never thought of ruling the way आत्ता जे पॉवरमध्ये आहे ते. म्हणजे दे वॉन्टेड समथिंग मोर दॅन द वर्ड्स. मी काय घातलं पाहिजे इथल्यापासून जे आपल्याला हिप्नोटाईज करण्यात आलं. म्हणून मी म्हटलं अफू खाल्ल्यासारखं आपण आज आहोत सगळेजण. सायकॉलॉजिकली आम्हाला काम करावं लागेल. संघटनात्मक आम्ही अजून मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे. आमचे रूट्स अजून पक्के आहे. रूट्स कुठेच गेलेले नाही आहे. पण
तुमच्या सगळ्या मंडळींनी पण आम्हाला साथ दिली पाहिजे. सो दॅट वॉज सकास्टिक. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री अजून लाभलेला नाहीये. एकंदरीत आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघता कोण असं वाटतं की येत्या काही 5 वर्षात म्हणा 10 वर्षात म्हणा एखादी महिला मुख्यमंत्री होऊ शकते. इंदिरा गांधी जर पहिल्या पंतप्रधान होऊ शकतात आणि प्रतिभाताई पाटील जर राष्ट्रपती होऊ शकतात तर एखादी महिला नक्कीच समोर येऊ शकेल. काँग्रेस प्रयत्न करेल स्वबळावर आली याचं आपण उत्तर नंतर देऊया. बाल हक्क आयोगाचे अध्यक्षपद नसल्याने येस, प्रश्न मार्गी लागले आणि बरोबर. सगळे गोरगरीब पालकांचे प्रश्न आहेत आणि ते सुटत नाहीत असं वेळोवेळी समोर येतं. म्हणजे काय वाटतं? नाही, हे बघा, मी कबूल करते की बाल हक्क आयोग असो किंवा महिला आयोग असो यांची नेमणूक लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आमच्या नेत्यांना पण बऱ्यापैकी भरपूर वेळेला विनंती देखील केलेली आहे. पण याचा अर्थ असं नाही की त्यांची कामं राहिलेली आहेत. आमचे जे तिथले डायरेक्टर्स आहेत किंवा तिथली जी जबाबदार मंडळी आहेत, जसं ते सगळे त्या सातत्याने ते केस बघतायत. काही अधिकार बाल हक्क आयोगाला असतात, ते अधिकार ट्रान्सफर होत असतात, तर ते फुल स्टॉपवर आहे अशातला भाग नाही आहे. वी आर डीलिंग विथ इट. कोर्ट्समध्ये आहेत किंवा बाळांचे कंप्लेंट्स आहेत किंवा महिलांच्या विषयी आहेत, तर काम सुरू आहे, काम बिलकुल सुरू आहे. मागील 2 वर्षामध्ये विशेषतः बाल हक्क आयोगाकडे असंख्य प्रकरणं पेंडिंग असल्याची माहिती अधिकार सुद्धा समोर आली. हो, आणि अध्यक्ष नसल्याने खालची मंडळी ॲक्च्युली काय झालं मागच्या वेळेसचं जे पेंडिंग, म्हणजे मी सांगते काय व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली काय. आत्ताचं मध्ये रिक्त पदाचे आकडेवारी म्हणजे सकाळमध्ये 2 दिवसापूर्वी छापली होती. त्याच्यामध्ये महिला व बाल विकासामध्ये काहीतरी 1400 जागा रिक्त आहेत. त्याच्यामुळे हे त्या कामावर बराच हे करतो. मी ज्या वेळेला पदभार सांभाळला त्यावेळेला सगळ्यात पहिली फाईल जी केली असेल ती पद भरण्याची. 50,000 लोकांची आम्ही ती 50,000 ना कितीचा आकडा होता तो 50,000, तर ती फाईल आम्ही केली. आता त्याची वेगळी प्रोसेस आहे प्रमोशनवाली, तर ती प्रमोशनवाली प्रोसेस सुरू आहे आणि ती होईल. इट टेक्स टाईम. उत्तर प्रदेशमधल्या महिला आयोगाचे एक सदस्य आहे, त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं. दे आर क्रेझी. वाय यू वॉन्ट टू आस्क दॅट टू मी? मी ते ट्विट पण केलेलं आहे. त्याच्यामुळे प्लीज रीड द ट्विट अँड ऑर रिट्विट इट. केंद्राच्या उच्च शिक्षण विभागाचा आता नुकताच अहवाल आला होता. त्यामध्ये अशी एक आकडेवारी दिली होती की देशामध्ये उच्च शिक्षणामध्ये आता महिलांचं प्रमाण वाढतंय, पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र ते कमी झाले असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. मला माहिती नाही तो अहवाल, मी वाचून बोलू शकेल. आय हॅव. आठवड्याभरापूर्वी एक अघोरी घटना घडली. बाळाला चटकी देऊन उपचार करण्याचा प्रयत्न. आपण एक पालकमंत्री म्हणून अद्यापही मेळघाटामध्ये शिक्षण किंवा विज्ञान आरोग्य. बघा, मी एक सांगते, मी ते भूमिका जे प्रकरण आहे ते आजपासून नाही, गेल्या कित्येक वर्षापासून आहेच. इट इज अ पार्ट ऑफ दॅट कल्चर. त्यांच्यामध्ये बिहेवियरल चेंज आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत, पण अपॅरेंटली तो होऊ शकत नाही आहे. आणि ते इतके आतल्या गाठीशी असतात की ते डिलिव्हर पण करत नाही आपल्याला की ते कोणी केलं. त्या बाळाला चटके, हे काय पहिलं बाळ मी पाहिलं अशातला भाग नाही आहे. मी खूप बाळं असे हँडल केलेले आहेत आणि खूप बाळं आम्ही वाचवू शकलेलो आहोत, पण हे आत्ता परवाचं बाळ आम्ही नाही वाचू शकलो कारण त्याला मेनिंजायटिस पण होता. आणि त्याच्या आईशी मी ज्या वेळेला बोलले आणि त्याच्या वडिलांशी बोलले, म्हणे आमच्या आजीनी केलं. आता त्या बाईला जेलमध्ये टाकायचं तर मग त्या बाळाची काळजी कोण घेईल, हा पण विषय त्यापर्यंत होता. पण बिहेवियरल चेंज हा आणण्याचा प्रयत्न अतोनात आम्ही करून राहिलो आहे. टेक होम रेशन या संदर्भात बऱ्याच वर्षापासून ओरड होतं की याच्या कंत्राट किंवा हे सगळ्या याच्यामध्ये बचत गटांना म्हणजे त्या अटी शब्दीच अशा असतात की बचत गटांचे जास्तीत जास्त
काय डावललं जाईल असं अशी ओरड आहे. तुमच्या बघा. कार्यकाळामध्ये यामध्ये काय तुम्ही बदल करता? जी पद्धत आहे आज जी सुरू आहे ती तर सुप्रीम कोर्टने जो गाईडलाईन्स दिला त्या अनुषंगानं त्यावेळेला म्हणजे मागच्या सरकारमधनंच केली. आम्ही ज्या वेळेला चेंजेस करावं असा आम्ही प्रयत्न केला. कोविड आला. कोविडमध्ये काय चेंजेस करणार आणि इफ यू वॉन्ट टू एक्सपेरिमेंट समथिंग न्यू सिच्युएशन्स हॅव टू बी नॉर्मल तेव्हाच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. माझी पण इच्छा आहे लोकनेता व्हायची, सगळ्यांना बचत गटांना कामं द्यायची, पण एक आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की ह्या डिपार्टमेंटचं काम हे महिला रोजगाराचं नाही आहे. ICDSचं काम आहे त्या बाळापर्यंत ते जेवण पोचवणं सो दॅट ही गेट्स फॉर्टिफाईड न्यूट्रिशन आणि तो कुपोषणापासून दूर राहायला पाहिजे. एम्प्लॉयमेंट जनरेशन इज नॉट अ प्रायोरिटी. प्रायोरिटी इज प्रोव्हाइडिंग फूड आणि कुपोषण मुक्त करणं. तर देर इज अ डिफरन्स. एम्प्लॉयमेंट नक्कीच मिळालं पाहिजे पण हाऊ इज नॉट द टाईम नाव. सिच्युएशन्स नॉर्मल झाल्या, वर्षभर कोविड नाही आलं की मग वी कॅन थिंक ऑफ एक्सपेरिमेंटिंग अँड गोईंग इन फॉर द टेंडरिंग. तर आम्ही प्रयत्न करतो आहे, काही ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत. कुठे आपण केलं? ठाणे साईडला, मुंबईला. तर त्या ठिकाणी बचत गटांनी घेतले पण ग्रामीणमध्ये ते नाही होऊ शकत आहे. थँक्यू. तुम्ही मोकळेपणाने गप्पा मारल्यात.